आता आपण सुरुवात करणार आहोत आपल्या दुसऱ्या सुपरमार्केट राऊंडला आणि यासाठी आपल्याला निवडायचे 3 नवे स्पर्धक आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी मयुरी माझ्याबरोबर आहे। मयुरी, मला यातली 3 टोकन्स काढून दे। 1 2 आणि 3। मयुरींनी मला 3 टोकन्स दिलेले आहेत। पाहूयात कोण आहेत 3 नशीबवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड सुपरमार्केट राऊंड। आणि आपल्या पहिल्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 10। आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 92 आणि आपल्या तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 40। आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला दुसरा राऊंड सुपरमार्केट राऊंड। आपले 3 स्पर्धक खरेदी करण्यासाठी खूप उत्सुक आहेत, पण त्याच्या अगोदर त्यांच्याशी गप्पा मारूयात। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? कांचन गुप्ता। तुम्ही मूळच्या श्रीरामपूरच्या आहात? हां मी मूळच्या श्रीरामपूरच्या आहे। हां, पण मग पूर्वी माहेर कुठलं? माहेर आमच्या दिल्लीला होतं। दिल्ली होतं? या मग दिल्लीला। दिल्लीवरून महाराष्ट्र कसं काय? आणि त्यांनी आमच्या लग्न जोडून दिला। लग्न जुळवून दिलं? या जोडून का आता दिल्लीपेक्षा महाराष्ट्र बरा वाटतो? हां, महाराष्ट्र ज्यादा अच्छा है। खूप चांगला आहे ना? खूप चांगला आहे। खूप लोकांना महाराष्ट्र खूप आवडतो, त्याचं कारण आहे इथली महाराष्ट्रातली मराठी माणसं। मराठी माणसं या। बरोबर ना? मला सांगा तुम्ही अजून काय करता? अजून आम्ही त्याच्यानंतर पुढे आम्ही नगरसेवक होते इथे। हां, श्रीरामपूरचे नगरसेवक आणि वाईसची पोस्ट आम्ही पण घेतली होती। बर वाईस प्रेसिडेंट पण होते आम्ही। बर, उपनगराध्यक्ष होता? नगराध्यक्ष होते। बर, मला सांगा की हे सगळं करत असताना एका स्त्रीला आपलं व्यक्तिमत्व प्रभावी दिसावं असं वाटत असतं, हां, त्यासाठी तुम्ही काय करता? त्यासाठी आम्ही लोकांचे प्रश्न सुलझून नाही, घेतो। प्रश्न वगैरे ते तुम्ही सोडवताच, पण आता पुढच्या व्यक्तीवर आपली छाप पाडायची असेल तर मोस्टली काय टिप्स तुम्ही मला द्याल? चांगलं बोला, हा, चांगले कपडे घाला, हा, चांगले रिलेशन मेंटेन करा आणि ते मेकअप वगैरे काही? मेकअप पण पाहिजे थोडा। बर, तुम्ही करता? हा, आम्ही करता। बर, मग काय म्हणजे किती त्याच्यासाठी मतलब आपल्याला चांगला दिसेल आणि लोकांवर छाप पडेल हा. याच्यासाठी याच्यासाठी करेक्ट, एकदम स्पष्ट वागतायत आपल्या गुप्ता काकी। तुम्हाला या राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? अनिता सातपुते। सातपुते? हो। पहिल्या राऊंडला ज्या सातपुते वहिनी जिंकल्या त्या तुमच्या कोण? माझ्या जाऊबाई। जावा बाबा, जावांनी आता मला जायची वेळ आणलेली आहे। पर त्या जशा संगमनेरवरून आल्या तशा तुम्ही कुठून आलात सातपुत्यांच्या घरात? संगमनेरवरनच? तुम्ही त्यांच्या बहीण वगैरे नाही ना? नातेवाईकच आहे। नातेवाईक? काय नातं आता सांगा जरा। असे लांबचं नातं आहे, एवढं सांगता नाही येणार आता। बरं, मला सांगा जाऊबाईं बरोबर खरेदीला बाहेर जाता? हो, मेकअप कपडे खरेदी करायचे असेल तर दोघी जणीच जाता? हो। बर, मेकअप तुम्ही करता? दोघी करतो। दोघी करता? एकीवर खापर नाही पडायचं, दोघींवर पोडायचं। दोघीही करता? हो। असो, आता इथे काय जाऊबाई मदतीला येणार नाहीयेत, तुम्हाला एकटीलाच खरेदी करायची। बघूयात कशी खरेदी करतात ते। तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। नमस्कार। नमस्कार। तुझं नाव? माझं नाव श्रद्धा चांडवले। श्रद्धा, तू काय करतेस? आता मी 12वी सायन्स मध्ये। 12वीला आहेस? काय मग तू मेकअप वगैरे करतेस? आतापर्यंत नाही केला। आतापर्यंत नाही केला म्हणजे? आतापर्यंत कोणत्या लग्नात जाण्याचा प्रसंगच उद्भवला नाही। अरे, लग्नात जाण्यासाठीच फक्त मेकअप करतात का? आमच्यात लग्नात जाण्यासाठी जास्त मेकअप करतात। बर, मग ते नाटकात करतात? मी अजून नाटकात भाग घेतला नाही। बर, काय मग डान्स मध्ये करतात? अजून नाही घेतला। गॅदरिंग मध्ये करतात? लहानपणी केला असेल पण आता आठवत नाही। काय म्हणजे श्रीरामपूर मध्ये ना सगळे स्पष्ट वक्तेत, जे काय बोलायचं ते एकदम स्पष्ट। बर, मग घरामध्ये कोण कोण मेकअप करतं? मम्मी काकी वगैरे करतात। आपल्या या राऊंड मध्ये जर तू साहित्य जिंकलीस तर ते कोणाला देणार? 2 नंबरच्या काकीला, कारण तिला जास्त आवड आहे याची। जास्त आवड आहे म्हणून का? बर, आता तुला आवड नसली तरी सुद्धा या राऊंड मध्ये तुला खेळायचंय, त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। आता आपण जाणून घेऊयात आपल्या सुपरमार्केट या राऊंड बद्दल। या राऊंड मध्ये मी तुम्हाला एक बजेट देणार आहे। या बजेटच्या जवळपास जाणारी किंवा अचूक तेवढीच खरेदी तुम्हाला करायची आहे आणि तीही 1 मिनिटामध्ये। आणि आज तुम्हाला 1 मिनिटामध्ये खरेदी करायची आहे 722 रुपयांची आणि तुमची वेळ चालू होतीये आता 3:30। 3:30। 1 मिनिटाची वेळ संपलेली आहे। पाहूयात कोणी किती खरेदी केली आहे ते।
खरेदीचं बिल माझ्या हातामध्ये आहे. पाहूयात कोणी किती खरेदी केली आहे ते. सातपुते वहिनींनी केलेली खरेदी आहे 936 रुपयांची. त्यानंतर गुप्ता काकींनी केलेली खरेदी आहे 519 रुपयांची आणि श्रद्धाने केलेली खरेदी आहे 542 रुपयांची. ती 722च्या लिमिट जवळ पोहोचली आहे, त्यामुळे ती ठरली आहे विजेती. अभिनंदन. आपल्या अंदाज किती राऊंडच्या विजेत्या सातपुते वहिनी आणि सुपरमार्केट राऊंडची विजेती श्रद्धा दोघेही खेळणार आहेत जॅकपॉट राऊंड. जॅकपॉट राऊंड मध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं चावी निवडण्याची संधी मिळवणं आणि ही संधी जर मिळवायची असेल तर 1 मिनिटाचा गेम जिंकावा लागतो. आजचा तुमचा 1 मिनिटाचा गेम खूप सोपा आहे. ज्याप्रमाणे तुम्ही स्वतःला टिकली लावतच नाही झालं काय तुम्ही जर आहे टिकल्या लावायच्या त्यांना फक्त कपाळाला नाही लावायच्या तर त्यांच्या समोर असणाऱ्या कागदाला त्या चिटकवायच्या. फक्त एक अट आहे की तुम्हाला दोन्ही हातांचा वापर करता येणार नाही तर फक्त डाव्या हाताने तुम्हाला टिकल्या चिटकवायच्या. कळलं? सगळेजण तयार? तयार तयार का? सुरुवात करायची. 3.5 निकाल स्पष्ट आहे. सर्वाधिक टिकल्या चिटकवलेल्या आहेत सातपुते वहिनींनी, त्यामुळे त्यांना मिळते संधी चावी निवडण्याची. लाल रंगाची चावी की हिरव्या रंगाची चावी? कोणत्या चावीने उघडणार नशिबाचं दार काय माहित? सातपुते वहिनी कोणत्या रंगाची चावी निवडणार? कुठल्या रंगाची? लाल. लाल हिरवी हिरवी लाल हिरवी का? आवडतो म्हणून. आवडतो म्हणून निवडायची आहे. ठाम निवडा मग. सातपुते वहिनींनी हिरव्या रंगाची चावी निवडली आहे, त्यामुळे श्रद्धाला मिळते लाल रंगाची चावी. बघूयात कुठल्या पेटीमध्ये आहे खजिना. चला. आपल्या आजच्या भागाची उपविजेती ठरलेली आहे श्रद्धा. तिला मिळाला होता बिस्किट पुडा, पण आता बिस्किट पुडा संपलेला आहे सगळा, नुसता कागदच राहिलाय. अभिनंदन. थँक्यू. काय आता मेकअपचं साहित्य सगळं मला दिलं, बिस्किट संपवून टाकली. मग आता 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 काय? आता 12वीचा अभ्यास. नुसता अभ्यासच ना? हो. बरं असू दे, टेन्शन घेऊ नको. ते मेकअपचं साहित्य मी सगळं तुला परत देईन. थँक्यू. अरे वा. पण एक आहे, नुसता मेकअप करत बसू नकोस, अभ्यास पण कर. या वर्षी परीक्षेला जाताना हवं तर मेकअप करून जा, चालेल? तुला या वर्षासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि आपल्या आजच्या भागाच्या विजेत्या ठरलेल्या आहेत सातपुते वहिनी. त्यांना मिळालाय कलर टीव्ही. थँक्यू. अभिनंदन. काय तुमच्याकडे कलर टीव्ही आहे? हो, आमच्याकडे शोरूमच आहे कशाचं? टीव्हीचं. टीव्हीचं शोरूम आहे? हो. पण मग काय तुम्हाला आता काय याचा उपयोग आहे की नाही? हो, करणार ना. करणार ना. कुठे? शोरूम मध्ये? नाही, घरात. हा, अजिबात शोरूम मध्ये ठेवायचं नाही. आणि जर शोरूम मध्ये ठेवला तर त्याची किंमत डबल लावायची का? नाही, तर तो पण- 3.5 मधला आहे. हो, पण घरातच ठेवणार. बरं. आणि याच्यावर पहिला कार्यक्रम कुठला बघणार? 3.5च ना? हो. हा, बघितलं नसतात ना तरी मी तुम्हाला बघायलाच लावणार हो, आहे. चालेल. आणि रोज पाहायचा सोमवार ते शनिवार संध्याकाळी 6:30 वाजता 3:30.